घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवात करणार आहोत अजित पवारांचा विमान अपघात आहे की घातपात आहे यावर नेमकं काय घडतंय, काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, त्या विलिनीकरणासंदर्भात नेमके काय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत जाणून घेऊया। सुरुवातीला टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री उद्या केंद्रीय गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार। विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीबाबत फडणवीस गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार। सुनील तटकर यांची माहिती। या संबंध प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी त्या ठिकाणी करावी असं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलं। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की उद्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्याकडे राज्य सरकारच्याकडनं या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केला जाईल। विमान अपघाताची अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार, हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत केली मागणी। विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू। विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर आगीचा परिणाम। विमान बनवलं त्या देशातून अधिकृत प्रतिनिधींकडून माहिती मागवली। एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची माहिती समोर। ब्लॅक बॉक्स आगीपासून सुरक्षित पण राजकारणापासून नाही। दादांच्या अपघाताबाबत राजकारण तपासलं पाहिजे। 20 तास थांबा, उद्या सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद घेणार। रोहित पवार यांची माहिती। मला अजूनही तुम्हाला शंका आहे का की हा घात आहे, अपघात नाही? अजून 20 तास तुम्ही थांबा, उद्या सकाळी 10:30 वाजता या बाबतीत आपण चर्चा त्या ठिकाणी करू। रोहित पवारांच्या मनातील शंकांचं निरसन झालं पाहिजे। शरद पवार यांनी आधीच घातपात नसून अपघात असल्याचं सांगितलंय। रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया। अनेकांच्या मनामध्ये काही शंका होत्या किंवा रोहित पवार ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करतात आहेत किंवा त्यांची काही मागणी आहे, तर आम्हाला असं वाटतं की त्यांच्या मनामध्ये काही शंका असतील तर शंकेचं निरसन झालं पाहिजे। माझा भाऊ राहिला नाही, आता काही अर्थ उरत नाही। दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबत गेले। सुप्रिया सुळे यांची विलिनीकरणाच्या प्रश्नावर प्रतिक्रिया। मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझा भाऊच राहिला नाही, आता दादाच नाही राहिला। क्या मायने रखता है? त्याचं दुःख, दादांनी घेतलेले निर्णय, दादाची स्वप्न दादा बरोबरच गेली। अजित पवारांचा मृत्यू अपघाती असल्याचं वाटत नाही। विजय वडेट्टीवार यांच्याकडून शंका उपस्थित। ब्लॅक बॉक्स जळल्याचा अर्थ दाल में कुछ काला आहे असं वक्तव्य। रोहित पवारांचे प्रश्न, जनतेच्या मनातील प्रश्न। खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया। ज्या व्यक्तीनं प्रशासन गतिमान केलं, प्रशासनावर वचक होतात, त्यांच्याच बाबतीतील घटनेचा तपास दिरंगाईनं होणं दुर्दैवी। कोल्हे यांचं वक्तव्य। रोहित दादा पवारांनी जे प्रश्न उपस्थित केले हे प्रश्न सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातले प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं खरं तर मिळणं अपेक्षित आहे। आणि ही उत्तरं, जो तपासणी अहवाल आहे, या अहवालातून ही उत्तरं मिळतील अशी खरं तर प्रामाणिक अपेक्षा आहे। विलिनीकरणाबद्दल मोबाईलभर पुरावे। दादांसोबत एनडीएमध्ये राहायचं की बाहेर पडायचं हे ठरलं होतं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत रोहित पवार यांचा मोठा दावा। आमच्याकडे सगळे पुरावेत, आमच्याकडे अख्खा फोन भरून त्याच्यात मेसेजेस, व्हिडिओ पासून फार त्याच्यामध्ये फोनवर काय बोलणं झालं हे सगळी गोष्टी आहेत, पण आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी आता तरी काय बोलणार नाही। आता जाणून घेऊया टॉप 9 बातम्या राष्ट्रवादीतल्या घडामोडी। पुणे मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याचे संकेत। अहवालात पार्थ पवार यांना सोडून 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस। व्यवहारावर सही नसल्यानं पार्थ पवारांचा संबंध नाही, सूत्रांची माहिती। काही संचालक परस्पर व्यवहार करतात। मुंढवा जमीन प्रकरणी अहवालात पार्थ पवार यांना दिलासा मिळाल्यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं भाष्य। तर वरदहस्त असल्याशिवाय व्यवहार अशक्य। वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। कंपनीमध्ये की काही संचालकांना माहिती नसताना देखील काही संचालक त्या ठिकाणी व्यवहार करतात, त्याच्यामुळे कदाचित याच्यामध्ये त्यांचा संबंध नसा अहवाल त्या ठिकाणी देण्यात आला असावा। कसं क्लीन चिट दिलं आहे? एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही, त्याला मोठमोठ्यांचा बरदस्त होता। पार्थ पवार यांना राज्यसभेवर त्वरित पाठवण्यासाठी क्लीन चिटची बातमी पेरली गेली। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या अहवालावर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। खारगे समिती क्लीन चिट देऊ शकत नाही, दमानी यांचा दावा। पर्यंत अधिकृत रिपोर्ट आलेला नाही आणि त्याचा मी मेसेज आता मुख्यमंत्र्यांना सुद्धा केला आणि रिपोर्ट मध्ये पार्थला क्लीन चिट मिळूच शकत नाही।
प्रकरणात क्लीन चिट देण्यासाठीच समिती नेमली. खारगे समिती राजकीयदृष्ट्या ज्यांना मोकळं करायचं त्यांना करेल. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा खारगे समितीवर आरोप. ही क्लीन चिट देण्यासाठी नेमलेली समिती आहे. काही काळ ते काढतील, मुदत वाढवून मागतील आणि सगळ्यात शेवटी सर्वांना म्हणजे राजकीयदृष्ट्या जे ज्यांना निर्दोष ठरवायचं आहे त्या सर्वांना निर्दोष ठरवून मोकळे होतील. मुढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी थकीत मुद्रांक शुल्क आणि दंड भरण्यासाठी अमेडियाला 3 मार्चपर्यंत मुदतवाढ. कंपनीला 21 कोटी रुपये आणि दंडाची रक्कम भरण्यासाठी दिलेली 2 महिन्यांची मुदत संपली. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कंपनीला 15 दिवसांची मुदतवाढ. मंत्री नरहरी झिरवाळांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची नाराजी. स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याची काळजी घ्या. मंत्रालयात झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणानंतर सूचना, सूत्रांची माहिती. लाचखोरीचा प्रकार होत होता याची कल्पना नव्हती. प्रक्रियेनंतरच माझ्याकडे फाईल किंवा सुनावणी येत होती. पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कारवाई होईल. लाचखोरीच्या प्रकरणावर मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया. तात्काळ त्यांना सामान्य प्रशासन विभागाला एक पत्र देऊन आणि त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर त्या ठिकाणी वर्ग करायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं कार्यवाही सुरू आहे. दादांच्या जाण्यानं राज्याचं मोठं नुकसान. विलिनीकरणाच्या चर्चांवर सध्या तरी पूर्णविराम. विलिनीकरणावर सध्या कोणतीही चर्चा नाही. विलिनीकरणाच्या चर्चांवर नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया. अशा परिस्थितीत काय आता तरी मला नाही वाटत का पवार साहेबांच्या गटाकडून विलिनीकरणाची कुठं फार चर्चा आहे असं, आणि इकडून तर अजिबातच नाहीये. त्याच्यामुळं त्याचा विषय येत नाही तो. विलिनीकरणावर आपण बोलणं योग्य नाही असं तटकरे यांनी सांगितलं. विलिनीकरणाचा विषय दादांच्या कुटुंबातला. तटकरे म्हणाले. आमदार हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया. सांगितलं की ते कुटुंबात प्रश्न आहे, कुटुंबाचा विषय येतो. ते ठरवतील. आपण कोणी बोलणं बरं नाही, आपण बोलणं बरं नाही, त्यांचा कुटुंबातला प्रश्न तिथं निर्णय घेतील असं फक्त सांगितलं. बाकी काही शिक्षण. आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. हक्कभंग प्रकरणी कुणाल कामरा, सुषमा अंधारे 10 मार्चला समितीसमोर हजर होणार. मूळ तक्रारदार प्रवीण दरेकर अनुपस्थित असल्यानं आज साक्ष नोंदवली नाही. एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक काव्य करणारा कुणाल कामरा वर्षभरानं मुंबईत. राज्यातील 75 संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल. प्रकरणातील दोषींवर योग्य ती कारवाई होईल. फडणवीसांचा इशारा. सरकार मोठं की अधिकारी मोठे. प्रमाणपत्र वाटप प्रकरणी मनोज जरांगेंचा सवाल. गॅझेटियरच्या GR नंतरही प्रमाणपत्र वाटप होत नसल्यानं सरकार आणि प्रशासनाला सवाल. निर्णय न झाल्यास कुणबी प्रमाणपत्र प्रकरणी सरकार विरोधात जाण्याचा इशारा. नेमकं सरकार मोठं आहे का अधिकारी जाणून बघून का प्रमाणपत्र देत नाहीयेत हे विचारायचं असं सांगितलं. आज कॅबिनेटला विषय घेतोय म्हणून सांगितलंय. बघूयात आता काय करतेत नेमकं. नसतं मग मात्र मला विखे पाटलांच्या आणि सरकारच्या विरोधात जावं लागणार आहे. माझं नाविलाज. अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची चौकशी होणार. शेणॉय यांची 75 प्रमाणपत्रांवर सही असल्याचं उघड. ज्या शाळांना प्रमाणपत्र दिलं त्यांची चौकशी केली जाणार. मुख्यमंत्र्यांकडून यापूर्वीच निर्णयाला स्थगिती. टिपू सुलतान प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सपकाळांचं प्रतिक्रिया. शिवरायांचा पराक्रम अद्वितीय. तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्या शब्दांचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला असाही दावा. मुंबईत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सपकाळांचा सत्कार केला जाणार. टिपू सुलतान विषयी केलेल्या वक्तव्यावरून सत्कार केला जाणार. मुंबईतील टिळक भवन इथे सपकाळांचा सत्कार केला जाणार. भाजप छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा पक्ष. काँग्रेसची विचारधारा औरंगजेबाच्या विचारसरणीची. काँग्रेसवाले उद्या औरंगजेबाचा फोटो सुद्धा केबिनमध्ये लावतील. नवनीत राणा यांचा हल्लाबोल. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा हा पक्ष आहे. उद्या तुम्ही म्हणाल की औरंगजेबची फोटो तुम्ही कबर आपले कॅबिन मध्ये लावली तरी काही हरकत नाही. काँग्रेसची हीच विचार आहे. टिपू सुलतान यांचा फोटो संविधानात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांसह टिपू सुलतानचाही फोटो लावणं आवश्यक. मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद भूमिकेवर ठाम. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली सुनील तटकरेंची भेट. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांची बैठक. झेडपीतील सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली. तटकरेंची माहिती. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या.
भाजपनंतर शिवसेनेतूनही तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप. तानाजी सावंत यांनी ठाकरेंच्या सेनेसोबत हातमिळवणी केली. झडपी सदस्य अनंत लंगडे यांचं नाव न घेता सावंत यांच्यावर निशाणा. नगरपालिकेमध्ये कुणाचं काम केलं, उबाटा गटाची कशी हातमिळवणी केली आणि त्यांचा कसा प्रचार केला हे सगळ्याला माहितीच आहे. मोस्ट सक्सेसफुल चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक. गुजरात आणि मध्य प्रदेश नंतर सातत्यानं बहुमत मिळवणारे मुख्यमंत्री असा उल्लेख. मुंबईत क्लायमेट वीकचं आयोजन केल्याबद्दलही प्रशंसा. मुलुंडमधील अपघात नाही तर प्रशासनानं केलेला खून आहे. अमित ठाकरे यांची सोशल मीडियावर पोस्ट करत टीका. गाणी वाजवणारे रस्ते बनवून सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न. अमित ठाकरे यांचा सरकारवर निशाणा. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्याही सुनावणी नाहीच. निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं दिलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांची याचिका. 12 मार्चला पुढील सुनावणीची शक्यता. नांदेडमध्ये स्वीकृत नगरसेवक पदांसाठीच्या 5 जागांसाठी भाजपकडे 80 अर्ज दाखल. डॉक्टर, वकील, सीए, संस्था चालकांचा समावेश. निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांना संधी न देण्याची भाजपच्या निष्ठावंतांची मागणी. सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकमेव नगरसेवकासोबत भाजपची युती. स्वीकृत नगरसेवक निवडताना 1 जागा कमी होऊ नये म्हणून भाजपची रणनीती. लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय अद्यापही नाही. भाजप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांमध्ये एकमत होत नसल्यानं निर्णय वरिष्ठ नेत्यांवर सोपवला. वर्ध्यात पालकमंत्री पंकज भोयर यांनी घेतला मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेचा आढावा. जिल्ह्यातील सर्व शेत पाणंद रस्त्यांची कामं टप्प्याटप्प्यानं हाती घेण्याचे भोयर यांचे निर्देश. भंडाऱ्यात आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडून विविध कृषी योजनांचा आढावा. इंद्रलोक सभागृहात पार पडला कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध योजनांसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन.